यावर्षीचे मराठी चित्रपट एक नवा उत्साह देणारे आणि मराठी सिनेसृष्टीला थोडं आणखी आशावादी करतील असे होते। 2012चे हे वर्ष सरताना आपण घेऊया एक रिकॅप आणि पाहूया कोणते सिनेमे बॉक्स ऑफिसवर परिणामकारक ठरले। मिलिंद बोकीलांच्या शाळा या कादंबरीवर आधारित शाळा हा चित्रपट 2012च्या सुरुवातीलाच प्रदर्शित झाला। न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये जादू दाखवलेला सुजय डहाके दिग्दर्शित शाळा मराठी बॉक्स ऑफिसवरही आपली जादू दाखवून गेला। त्यानंतर सगळं थोडं थंड होतं आणि मग काकस्पर्श आणि तुकाराम हे चित्रपट पडद्यावर आले। इतिहासातल्या त्या जुन्या मराठी संस्कृतीचे दर्शन करणारे हे दोन चित्रपट लोकांनी उचलून धरले। काकस्पर्श चित्रपटाचं खूप कोडकौतुक झालं। उत्कृष्ट दर्जाचा चित्रपट म्हणून समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनीही चित्रपटाला नावाजलं। ऐतिहासिक संतांची कथा सांगणारा तुकारामही आजच्या पिढीला अगदी नवा आणि रिफ्रेशिंग वाटला। पुढे सत्य सावित्री आणि सत्यवान, चॅम्पियन्स, भारतीय आणि बदाम राणी चोर गुलाम यांसारखे एंटरटेनिंग चित्रपटही आले आणि मग आला फुल टू एंटरटेनमेंट करणारा सिनेमा नो एंट्री पुढे धोका आहे। सलमानच्या कॉमेडीची जादू जरी मराठी नो एंट्रीमध्ये तितकी सापडली नाही तरी बिपाशाचा हॉटनेस मात्र सईने मस्त गिरवला। सई ताम्हणकरचा बिकिनी सीन इतका गाजला की नो एंट्री नंतर तिने 3-4 चित्रपट असेच मिळवले। त्यानंतर वपू काळेंच्या पार्टनर या कादंबरीवर आधारित श्री पार्टनर हा चित्रपट आला। पद्मनाभ बेंड आणि श्वेता पगार यांचा हा पहिला चित्रपट। निलेश मोहरेरचं अप्रतिम संगीत, सतीश पुळेकर यांचा अभिनय, समीर सुर्वेंचं दिग्दर्शन असा सगळा योगायोग जुळून आला आणि उत्तम कथानकाच्या सिनेमाची बांधणी झाली। चित्रपट वेगळा आशयाचा असल्याने लोकांच्या पसंतीस पडला आणि शिवाय चित्रपटाचं म्युझिक आपला वेगळा ठसा उमटवून गेलं आणि सरते शेवटी काहीतरी वेगळं मॅजिक पडद्यावर दिसलं। 9 जणांच्या टीमने मुंबईचे रस्ते आणि महाराष्ट्रातले थिएटर गाजवले आणि मराठी सिनेमाला हिप हॉपच्या डान्स फ्लोअरवर आणलं। समित कक्कडचा आयना का बायना वर्षाच्या अखेरीस एक दणदणीत परफॉर्मन्स देऊन गेला। मराठी चित्रपटात असंही काही होऊ शकतं हे आयना का बायनाने दाखवून दिलं। तर हा होता 2012चा रिकॅप। बट डोंट गो अवे, कारण 2013 काही कमी नाहीये। बालक पालक, पुणे 52, होऊ दे जरासा उशीर आणि प्रेमाची गोष्ट यांसारखे अनेक चित्रपट 2013ची सुरुवात करतायत। शिवाय महेश मांजरेकर, अवधूत गुप्ते, गजेंद्र अहिरे, सतीश राजवाडे, संजय जाधव एक ना अनेक निर्माते आणि दिग्दर्शक आणखी नवीन मराठी चित्रपटांची मेजवानी सध्या तयार करतायत। तुम्ही फक्त नजर ठेवून राहा। राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत।